पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या बंधूंनो, बहिणींनो, त्यांना लेकरांनो, स्वागत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, शैतानाचं काम आहे तुम्ही घाबरावं, तुम्ही भिवून बसावं, तुम्ही मागे पडावं, हे शैतानाची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा भित्रीपणाचं जीवन जगणारे लोकांना यशाया संदेशाद्वारे परमेश्वर हे वचन देत आहे. यशाया 30:15. यशाया ग्रंथ 30वा अध्याय 15 वचन. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. मागे फिरणे आणि शांत राहणे, स्वस्थ राहणे, शांत राहणे. स्वस्थ राहण्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अस्वस्थ. जेव्हा तुम्ही अस्वस्थ आहे जाणायचं तुम्ही देवाच्या हातातून बाहेर पडताय. कुठल्याही परिस्थिती समोर येऊ दे, अस्वस्थ व्हायचं नाही. स्वस्थ राहा, शांत राहा, कारण तुझ्या काळजी वाढणारा कोणतरी आहे. परमपवित्र संस्काराला कोणी का तो वार करत सरकारच्या मागे तुम्ही हे वचन बोला. 30वा अध्याय 15 वचन. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. 3 वेळी बोला. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आपली शक्ती कुठे आहे? आपल्या सामर्थ्य कुठे आहे? शांतता आणि श्रद्धा. शांत व्हा, शांत व्हा. हालेलुया. श्रद्धा बाळगा, शांत व्हा, श्रद्धा बाळगा. यात तुझ्या सामर्थ्य आहे. तुला साक्षी द्यायला येणार, तुला साक्षी द्यायला देव संधी देणार. मी शांत झालो, देवाने माझ्याकडे बघितलं. मी श्रद्धा ठेवलो, देवाने माझ्याकडे बघितलं. हालेलुया. प्रियानो, पुढे पुढे पळण्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे थोडा मागे फिरणे. हालेलुया. दारू प्यायला मनात त्यांच्या परदस इच्छा वाटणार.
दारूच्या दुकानाकडे माझा पाऊल ठेवता येते मला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सांगत आहे तू दारू प्यावं यापेक्षा तू मागे फिरावं या तुझा बचाव आहे. हालेलुया. चुकीच्या दिशेने तुझे पाऊल उचलत आहे त्यापेक्षा हालेलुया मागे फिर या तुझा बचाव आहे. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. पुढे पुढे पळत होता असा व्यक्ती होता शाऊल. हालेलुया. परमेश्वराने त्याला शांत बसायला सांगितले. मला दिसते, मला समजते, मी आत्ता दाखवतो या विचाराने पाळणारा शाऊल अचानक अंधारात आला. 3 दिवस देवाने त्याला दिले. अंधाराचे रात्र, अंधाराचे दिवस. हालेलुया. 3 दिवसामध्ये त्यांना शहाणपणाचं दान मिळालं. त्यांना कळालं पुढे पळण्यापेक्षा मागे फिरणे हे माझं बळ आहे म्हणून त्याला कळालं. प्रेज द लॉर्ड. शत्रूचा कार्य करणारा शाऊल स्वभाव बदलले, नाव बदलले, जीवन बदलले. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. पवित्र आत्मा एका व्यक्तीमध्ये येताना दारुडी शिस्तबद्ध जीवन जगणारा माणूस म्हणून बदलणार. संपूर्ण गाव एका काळामध्ये तुला दारुडी म्हणून ओळखलं असेल, तुला भांडखोर म्हणून ओळखलं असेल. हालेलुया. ज्या ज्या गावामध्ये तुझं नाव खराब झालेलं आहे, हालेलुया, पवित्र आत्म्याने भरल्यावर मागे फिरायला तू तयार होत आहे तेव्हा, हालेलुया, जिथे जिथे तुझं नाव खराब झाले तिकडे देव परमेश्वर तुला परत उभा करणार. सो एक नवीन उत्पत्ती होणार, एक नवीन सृष्टी होणार. हालेलुया, हालेलुया. नवीन जीवन जगणारा व्यक्ती संत पौलाप्रमाणे बोलू शकणार. काय बोलणार? हालेलुया. कोरिन्थीयरास लिहिलेले पहिले पत्र 15वा अध्यायातील 10वे वचन. कोरिन्थीयरास लिहिलेल्या पहिले पत्रातील 15वा अध्यायातील 10वे वचन. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. जे काही मी आहे ते देवाच्या कृपेने आहे. दोन्ही हात वर करून या महासत्य जाहीर करा. आज तुझ्याकडे काहीतरी असेल तर कबूल करा की मी नाही, माझा ताकद नाही, माझा कष्ट नाही, तर देवाची कृपा आहे. सृष्टांच्या मागे दोन्ही हात वर करता आपण बोलूया. तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे. आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली ती व्यर्थ झाली नाही. परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. हालेलुया. धन्यवाद येशू. मला माहिती आहे तुम्हाला या वाक्याचा अर्थ कदाचित समजायला भेटलं नसेल. प्रेज द लॉर्ड. मी जे काही आहे ते देवाची कृपा आहे. प्रेज द लॉर्ड. मी अनेकांच्याकडून ऐकलेलं आहे,
फादर माझ्या पप्पाने मला काहीच दिलं नाही, जे काही आहे माझ्या कामाच्या फळा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. देवाला ओळखणारा व्यक्ती सांगणार जे काही आहे ते देवाची कृपा आहे. हालेलुया. संत पाऊल अभिमानाने अर्थ समजत संत पाऊल सांगत आहे हालेलुया, देवाची कृपा जे देवाने मला दिले ते वाया नाही घालवलं. देवाने मला जेवढी कृपा दिली त्या पूर कृपेचा मी वापर केलेला आहे. मी देवाबरोबर सहकार्य केलेला आहे. मी माझा वेळ वाया नाही घालवला. देवाने दिलेल्या सगळ्या संधीचा मी वापर केला. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया, धन्यवाद येशू. हालेलुया. देवाने आपल्यावर केलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी मनापासून आपण देवाचा आभार मानू. हालेलुया, धन्यवाद येशू. आपण सर्व लोक उभे राहून हात जोडून प्रभूच्या आशीर्वाद स्वीकार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा अलर्जी आहे. काही लोकांना फूड अलर्जी आहे. खाण्याच्या काही पदार्थ, काही पिण्याचा पदार्थ याचा तुम्हाला अलर्जी होत आहे. तुम्हाला ते सहन होत नाही. लगेच शरीरामध्ये काय होत आहे. पवित्र आत्मा अनेक लोकांना आता बरे करत आहे. काही वस्तू जे तुम्हाला त्रासदायक आहे त्याच्या बंधनातून प्रभूने तुम्हाला सोडवलेला आहे. कमरेच्या मणक्याच्या भागातील निरनिराळा प्रकारचा दुखणे प्रभूने आज बरे केलेला आहे. थोडी वेळ सुद्धा चालता येत नाही, एवढ्यातच पाय दुखायला लागत आहे. असे पायाचा त्रास असलेल्या लोकांना प्रभू बरे करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी घरातील लोक चिमणी म्हणून वर हाक मारताय, अशा ज्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीला प्रभू एक विशेष आशीर्वाद देत आहे. माता मरियाचा एक विशेष सानिध्याचा लाभ त्या व्यक्तीला पवित्र आत्मा देत आहे. जिभेच्या संबंधातील आजारपणा त्रास प्रभू दूर करून देत आहे. लेखवीच्या संबंधातील त्रासापासून अनेकांना प्रभू सुटका देत आहे. झोपेच्या समस्या असलेल्या लोकांना झोप जास्त आणि कमी दोन्ही त्रासातील व्यक्तींना प्रभू स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे अचानक कोसळून पडत आहे, त्या व्यक्तीला येशू आशीर्वाद करतात. तुमच्यामध्ये काही लोक एकमेकांपासून लांब आहे, तुमचं नातं कधी जुळत नाही. अशा काही लोकांना परत एकदा ख्रिस्ताच्या नावाने जुळवायचं काम पवित्र आत्मा करत आहे. नमो हे कृपा पूर्ण सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.